सेमीफायनलिस्ट ठरलेला आहे प्रिन्स 11 कासारवडवली या संघ. आणि आता आपण शोध घेतोय दुसऱ्या सेमीफायनलिस्टचा आणि त्यासाठी 2 उमेदवार आपण पाहतोय. एका बाजूला एलसीएन आणि एका बाजूला असणार आहेत टीम न्यू जरीमरी. चला 30 या संघाच्या आतलं प्रोटेक्शन अजूनही कुठेतरी सेट करतात व्यवस्थित आपल्या मनाप्रमाणे गोलंदाज. प्रत्येक गोलंदाजांची एक वेगळी मानसिकता असते आणि पाहूया आता मानसिकता काय सांगते गोलंदाज प्रमोदची. फ्लाय स्लिपला प्रोटेक्शन आहे. पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन मिड ऑफ स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग 30 या संघाच्या बाहेर डीप कव्हर आणि डीप मिड विकेट स्क्वेअर विकेट चांगला प्रोटेक्शन सेट केले प्रमोदने. पहिला चेंडू हाताळण्यासाठी प्रमोद तयार पंचांच्या डावीकडून. ऑफ ब्रेक आहे. कट केले बॉलला चांगलं क्षेत्ररक्षण गल्लीमध्ये उंच उडी घेतली बॉल अडवण्यासाठी ते प्रयत्न पाहायला मिळाले. एक सिंगल फक्त पूर्ण करता आली एलसीएन ला. स्ट्राईकवर आता तुम्हाला पाहायला मिळतो संतोष. धावसंख्या एका चेंडूवर 1 झालेली आहे. 1 रन ऑन बोर्ड. 24 चेंडूंचं क्रिकेट म्हणजे माझ्या भाषेमध्ये द्रुतगती क्रिकेट आहे आणि या द्रुतगती क्रिकेटमध्ये सेट होण्याचा कालावधी फलंदाजांना मिळत नाही गोलंदाजाला सुद्धा मिळत नाही. 4 वेगवेगळे गोलंदाज तुम्हाला वापरायचे असताना पहिला गोलंदाज वापरला जातोय प्रमोद. आणि आता पाहूया स्ट्राईक एंडला संतोष हा फलंदाज आपण पाहतोय ज्याचा रोष गोलंदाजांच्या विरोधात नेहमीच आपण पाहतो. आता पाहूया या सामन्यामध्ये संतोषचा खेळ काय सांगतोय. एका बाजूला प्रमोदचं एक महत्वपूर्ण टार्गेट संतोषला बाद करण्याचं. पहिला चेंडूवर रिव्हर्स हिट केलाय. थर्ड मॅनला टार्गेट करताना बॉलला थेट पाठवलंय. थर्ड मॅन सीमारेषा पार. पहिल्याच चेंडूवर खेळत असताना खेचतायत ते धावा 4 चौकार. परफेक्ट. आणि गोलंदाज कुठल्याही गोलंदाजांनी प्रत्येक विकेटला सन्माननीय अशफाकजी चौधरी साहेब यांच्याकडनं 1000 रुपयांचं रोख पारितोषिक प्रत्येक विकेटला एनी विकेट गोलंदाजी करणाऱ्या संघाला. आता एक शुभ सूचना. विकेट घ्या लक्ष्मी घरी आणा. अशफाकजी नेहमीच जाणकार राहिलेले आहेत. संघ कुठलाही असू द्या चांगल्या खेळासाठी नेहमीच त्यांच्या वतीने बक्षीस ठेवली जातात. आणि अजून एक सरप्राईज गिफ्ट प्रत्येक डॉट बॉलला प्रत्येक निर्धाव चेंडूला सन्माननीय निखिल जी बुजुळे यांच्याकडनं 1000 रुपयांचं रोख पारितोषिक एव्हरी डॉट बॉल. चला घ्या सुरुवात झाली. पहिला डॉट आला. आता स्कोररचं काम आहे त्यांनी निर्धाव चेंडू नोंदवायचे. विकेट मिळाली तर सन्माननीय अशफाकजी चौधरी यांच्याकडे 1000 रुपये. वा. धावसंख्या झालेली आहे 5. ड्राईव्ह केलाय बॅक टू द बॉलर. प्रमोद शोधतायत बॉल गेला कुठे पण बॉल त्यांच्या आजूबाजूलाच काखेत कळसा गावाला वळसा. एक सिंगल मिल. धावसंख्या पोहोचते 6 या आकड्यावर. 6 ऑन बोर्ड. मी म्हटलं ना आता एटीएम मशीन बरोबर या गार्डन मध्ये लावण्यात आली आहे. तुम्हाला आता स्वाप करायचंय हक्काने घ्यायचंय कर्तृत्वाने घ्यायचंय. कारण मी मगाशीच म्हटलं पाठीवर कौतुकाची थाप असते नेहमी मदतीचा हात पुढे असतो. ते आमचे सन्माननीय निखिलजी बुजुळे असतील अशफाकजी चौधरी असतील ओंकारजी चव्हाण सुद्धा आहेत. ते शांत आहेत ते महत्वाचं आहे. आणि खरंच आमच्या सन्माननीय स्टोकसाठी जागा ऍडजस्ट केली. गॅप शोधला. 2 क्षेत्ररक्षक चेस करतात. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल नाही थांबणार. बॉल जाईल थेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळते या 4 चौकार. आज आमच्या विनंतीला मान देऊन खास करून हर्षदा गायकर मॅडम यांची उपस्थिती फार प्रार्थ्य आहे आम्हाला. आज त्यांच्या उपस्थितीने आजची संध्याकाळ क्रिकेट रसिकांना सुद्धा खेळाडूंना सुद्धा एक प्रोत्साहन मिळतं. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 10 झाले. एलसीएन लोवर फुल टॉस बॅकलिपला खाली घेऊन गेले. डिफेन्स केलाय. डॉट बॉल आलाय म्हणजे या डॉट बॉलला सुद्धा सन्माननीय निखिलजी बुरजुळे साहेबांकडून 1000 रुपयाचं बक्षीस गोलंदाजाला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे बिनबाद 10 धावा. टीम एलसीएन 10 रन्स ऑन बोर्ड नो लॉस. पण आजच्या सामन्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला मला वाटतं चेंडू फिरत नाही कारण प्रमोद सारखा एक चांगला स्पिन आक्रमण निखिल बुरजुळे आहे. त्यांच्याकडे एक सरप्राईज बॉलर योगेश क्षीरसागर आहे. पण त्यांचं टीमचं थिंक टँक अविनाश दादा यांच्या डोक्यात काय ते पाहणं महत्वाचं आहे. कारण आता बघा मी मगाशी म्हटलं जर स्टॉप बॉल येतो थांबून येतो वेळ घेऊन येतो चेंडू
फलंदाजी कळ काढणारा चेंडू ज्याच्याकडे आहे तो म्हणजे स्लोवर ऑफ ब्रेक, तो आरामात हाताळणारा गोलंदाज योगेश क्षीरसागर. त्याची गोलंदाजी महत्वाची. राहुल आणि हेमंत बोरजुळे हे गोलंदाजी कशी करतात त्यावर डिपेंड आहे, कारण संतोष सारखं वादळ त्यांच्या समोर उभं आहे. बघूया काय घडतंय. 6 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या 10 झालेली आहे आणि आता पाहू दोघांचं कॉन्ट्रीब्युशन 5-5 धावांचं मिळालेलं आहे. म्हणजेच आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 2 सिंगल 2 डॉट 2 चौकार आपण पाहिले. आता बक्षिसाची रक्कम वाढली, विकेट पटकावली तर 2000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय अशफाकजी चौधरी यांच्याकडनं आता घोषित झालंय. विकेट घ्या, 2000 रुपये रोख नगद इनाम. योगेशच्या पहिल्या चेंडूवर रिव्हर्स हिट खेळण्याचा अंदाज संतोषचा पाहायला मिळाला. डॉट बॉल आलेला आहे आणि या ठिकाणी बघा खूप चांगल्या पद्धतीने या षटकाची सुरुवात होते. खरं तर पेस कमी आहे पण कंट्रोल चांगला आहे, बाउन्स चांगला आहे, त्यानंतर बॉलला फ्लाईट देखील चांगली मेंटेन करतायत. पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फ्लाय स्लिप प्रोटेक्शन आहे, थ्रो बॅटिंग एंडला दरम्यान एक क्विक सिंगल कंप्लीट केलेली आहे. पण या ठिकाणी पाहूया पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचला आहे की नाही त्याची शहानिशा आपण tenniscricket.in च्या वॉर रूम मध्ये येतोय आणि करतोय. दरम्यान योगेशचा बॉलिंग अटॅक दर्जेदार आहे, तो या सामन्यात सुद्धा पाहायला मिळतोय. व्हॉट अ परफेक्ट पीस ऑफ बॉलिंग स्ट्रेंथ. तिसऱ्या पंचांच्या कोर्ट मध्ये निर्णय नॉट आउट. पंचाने सांगितले बॅट्समन नॉट आउट. चला बॅटर सेफ आहे, मॅच ऑन ठेवा. तर एक सिंगल कंप्लीट झालेली आहे आणि धावसंख्या पोहोचते 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड. चांगलं क्रिकेट तुम्हाला नेहमीच प्रकाश झोतात आणते आणि ते 2 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतो मी, त्या ज्यांच्या वतीनं एक चांगला खेळ पूर्ण दिवसभरामध्ये पाहिलेला आहे आणि म्हणूनच काही चेहरे प्रकाश झोतात नेहमीच राहिले, ज्यामध्ये संतोषचं नाव आवर्जून घेतलं जातं. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर एका बाजूने गोलंदाजी करताना प्रमोद आणि योगेश यांची देखील चांगली सुरुवात पाहायला मिळालेली आहे. जरीमरीकडून बॉलला किती टर्न मिळतोय पण टर्नवर कंट्रोल नव्हता. बॉल खूप जास्त डिग्रीने रोटेट होतो पिच झाल्यानंतर, ऑप्शनच्या खूप जास्त बाहेरून ट्रॅव्हल होऊन यष्टीरक्षकाच्या हातात विसावतो. व्हाईट बॉलचा इशारा, एका धावेचा बोनस मिळेल. धावसंख्या पोहोचते 12 या आकड्यावर. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय या दुसऱ्या षटकातला. बॉलिंग मार्फत बॉलर तयार योगेश. पुन्हा एकदा कंट्रोल नाहीये, ती गोष्ट खूप धोकादायक आहे जी तुमच्या कंट्रोल मध्ये नाहीये. ती गोलंदाजी सुद्धा असू शकते. बघा टर्न चांगला मिळतोय, त्यात कुठलंच धुमत नाहीये, पण टर्न वर कंट्रोल नाहीये, पिचिंग वर फोकस नाहीये, त्याचमुळे व्हाईट बॉलची हाताळणी होते. धावसंख्या पोहोचते 13 वर. यावेळेस बॅकफुटला गेले, पंच केले बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन नाहीये, बॉल जाते सीमारेषा पार. 4 चौकार. 4 ची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 4 च्या मदतीनं 17 या आकड्यावर. या ठिकाणी बघा आखूड टप्प्याचा बॉल फलंदाजांना मेजवानी देऊन जातो, थांबण्याची संधी देतो आणि त्याच संधीचा फायदा होत स्वतःला बॅकफुटला बॅलन्स करून बॉलला पंच करून एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला आहे आणि 4 धावा आरामात वसूल केलेल्या आहेत. खाली क्षेत्राची निवड तुम्हाला खूप कमी कालावधीमध्ये करायची असते आणि तीच निवड फलंदाजाने योग्य केली. सगळ्यांचा फोकस होता संतोषवर, पण आता रोहन मैदानाच्या आतमध्ये भाव खाऊन जातोय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून येतात. धावसंख्या जाते 17 या आकड्यावर. 17 रन्स ऑन बोर्ड. आता दिशा बदलून पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज योगेश. अराउंड विकेट न शफल झाले, धावांची पूर्ण करायची होती भूक, त्याचमुळे बॉलला केलं हुक आणि पाठवलंय थेट लॉंग लेग सीमारेषा पार. आलिशान षटकार, सिक्सर. 6 धावा. धावसंख्या वधारते आणि पोहोचते आता 23 या आकड्यावर. आता फलंदाजीचा निर्णय रास्त आहे तेच ठरवताना मैदानाच्या आतमध्ये रोहन यांना आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीनं शफल होत आहेत, गोलंदाजाचा आढावा घेत आहेत, बॉलिंग रिलीज कधी होतोय त्या सर्व गोष्टींचा विचार मनात ठेवताना प्रॉपर शफलिंग मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतायत आणि त्याचमुळे पूर्णपणे वर्चस्व या धावावर फलंदाजांचंच पाहायला मिळालेलं आहे. आतापर्यंत एकूण 4 चेंडूंचा खेळ संपला. या दुसऱ्या षटकातला धावसंख्या आपण पाहतोय झाले 23, विच इज गुड थिंग फॉर टीम LCN. चांगली सुरुवात या पहिल्या 10 चेंडूंवर पाहायला मिळालेली आहे. आता पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून बॉलिंग फ्रँकवर स्टार्ट घेत आहेत गोलंदाज रोहन. स्ट्राईक एंडला हो, यावेळेस बघा हवेत आहे
ट्रॅप असलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होण्याची शक्यता आहे आणि यस फलंदाज होत आहेत बाद. विकेट डाऊन. या ठिकाणी विकेट साठी देखील बक्षीस आहे. 1000 रुपयाचं बक्षीस सन्माननीय अशफाकजी चौधरी साहेबांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. 2000 रुपयाचं बक्षीस सन्माननीय अशफाकजी चौधरी यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी असणार आहे. तर धावसंख्या थांबण्याची शक्यता वाढलेली आहे कारण ज्यांनी फलंदाजी करण्यासाठी एक चांगली सुरुवात दिली होती, ज्यांनी मोठ्या फटक्यांची निवड अचूक केली होती, त्यांना बाद करण्यामध्ये आता सफलता मिळालेली आहे. गोलंदाज योगेशला शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातला. धावसंख्या झालेली आहे 23. गडीबाद झाला 1. टीम LCN नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचतील. पिंटू पोहोचतील ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये शेवटचं षटक हाताळलं होतं आणि आता त्यांना फलंदाजी या भूमिकेमध्ये यावं लागेल. शेवटचा बॉल सेकंड ओव्हर मधला. पुन्हा एकदा योगेश आपल्या नावावर करतील का? प्रत्येकाला संधी मिळते, प्रत्येक जण या ठिकाणी संधी साधू आहे आणि पाहूया फलंदाज त्या संधीचा फायदा उचलतोय की गोलंदाज ज्याने या अगोदर एक ब्रेक शो दिलेला आहे. सन्माननीय प्रेमजी चव्हाण साहेब यांचं आगमन व्यासपीठावर. सन्माननीय सिद्धेश जी अभंगे आयोजित युवासेना चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉल तयार. ओव्हर द विकेट. चांगला बॉल टो क्रशर. LBW फलंदाज बाद. आल्या पावली परत बॅक टू बॅक 2 धक्के देत आहेत गोलंदाज योगेश. 2 फलंदाज बाद. धावसंख्या झालेली आहे 23. दरम्यान 2,000 रुपयाचं रोख पारितोषिक अशफाकजी चौधरी यांनी घोषित केलेलं. गोलंदाज जरूर योगेश क्षीरसागर यांना मिळतंय. व्यासपीठ आज मान्यवरांनी भरले. सन्माननीय अवधूत सिंग साहेब, सन्माननीय ओंकारजी चव्हाण साहेब, सन्माननीय निखिलजी बुजुडे साहेब, हर्षाताई आमच्या मान्यवर, त्याचबरोबर प्रसादजी करसुळे, अशफाकजी चौधरी, सन्माननीय हर्षाताई गायकर या सर्व मान्यवरांचं आज आगमन आहे. युवा सेनेचे सर्व युवा ललकार आणि सेनापती आज व्यासपीठावर बसलेत. खरंच प्रत्येक जण हा मनातला आमचा उमेदवार है, त्यामुळे त्यांना शुभेच्छा. अवधूत सिंह जी, आप काफी दूर से आए, आपका तो हार्दिक स्वागत है ठाणे नगरी में खास करके. और जो मैच आप देख रहे हैं ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम नाशिक वरून आज आमच्या सन्माननीय हर्षदाताई गायकर आज आमच्या ठाणे नगरीत आले आणि आपलं मनपूर्वक स्वागत. खरंच युवा सेनेची युवा ललकार, कारण आपला भारत देश हा यंगिस्तान आहे. 80% भारतीय आज तरुण आहेत, हे महत्वाचं आहे. त्यामुळे हा युवा जल्लोष सन्मान्य सिद्धेशजी अभंगे यांच्या संकल्पनेतून साकारलेला क्रिकेटचा महाविष्कार. गोलंदाज राहुल, पाक्का शॉट आहे, बरोबर टॉप ऑफ द बॉल, बॅटच्या मधोमध घेत जमीन लगत फटका. 2 धावा निश्चित. एवढ्या जोरात आतून आवाज आला, अरे बॉल फेक. 10 जणांनी एकच आवाज दिला, अरे बॉल फेक. त्याला अंघोळ पिंगोळ घालू नको, लाली गोडी लावू नको, आल्या पावली परत टाक, घेतला वसा देऊन टाक. काय रे बाबा, बरोबर आहे. हातात चेंडू घेतल्यावर ताबडतोब फेकावा, होल्ड करू नये. दरम्यान हा चांगला कडक झेल आहे का? हो, ब्युटी, नाईस कॅच, विकेट डाऊन. मोठा मासा गळाला लागला. संतोष माघारी परतला. कोण आणि आता जी विकेट गेली, मेवना विरुद्ध साडू असा संघर्ष चालू होता खरं म्हटलं तर. बरोबर. आणि या दोघांमध्ये बाजी कोणाची सर्वोच्च ठरली? ती साडूची. पण राहुल सोलकर यांना सुद्धा सन्मान्य अशफाकजी चौधरी यांच्याकडनं 2,000 रुपयांचं रोख पारितोषिक वगैरे घेतल्याबद्दल खरंच डॉट बॉल साठी 1,000 रुपयांचं पारितोषिक लावणारे एकमेव ठाणे जिल्ह्यातील आमचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हाध्यक्ष सर्व श्री निखिलजी बुजुळे यांनी हे प्राइज लावलंय.
चेंडू निर्धाव टाका आणि 1000 रुपये रोख आपण मिळवा. गोलंदाजांना येतो बहार, फलंदाजांना येतो राग, मग ते मारतात मोठे मोठे फटके आणि मग चुकून होतात अशा आउट. हे पण त्यांनी प्लॅनिंग केलं. पिऊन दे तुम्हाला राग. फार चांगली योजना करत त्यांचा संघ. मी नक्कीच नितेश पाटोळे यांचा उल्लेख करेन. सन्मान्य शाखा प्रमुख यांचे सुद्धा अविनाश जी शिंदे त्यांची मेहनत आहे. चांगली टीम आहे. राहुल वेल बॉल. बाहेरची काढ लागली का? हात कोणाकोणाच्या वरती आले बघा, ज्यांना काही कळलं पण नाही. अपील बघा काय कळलं जातं. क्रिकेट हा ठीक आहे, गेम ऑफ युनिटी आहे. डॉट चेंडू आला पण हा जवळचा मामला होता. ज्याला दिसलं नाही त्यांनी पण हात वरती केला. पण क्रिकेटचा खेळच मोठा हा सर्वांना एकत्र आणणार आहे. तर वेल बॉल राहुल. 2 बॉलला 2000 आले तर 5000 रुपये. 2 चेंडूला हे 2000 बोलला हो. 2 चेंडूला 2 षटकार, 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिक होते बरसात. बघूया. आणि हर्षदा गायकर मॅडम यांनी फलंदाजांना आता सांगितलंय, कमॉन तुमच्या मागे मी उभी आहे, लागोपाठ 2 षटकार मारा, 5000 रुपयांचा रोख पारितोषिक पटकवा. हे बघा, रोख नगद. आम्ही नाही देख चेक, आम्ही देतो कॅश. वाह, लागोपाठ 2 षटकार. लक्ष्मी चिराग नगर तुमच्या मागे लक्ष्मी उभी आहे. 5000 रुपये रोख. आणि 2 चेंडूला 2 विकेट घ्या. आरतीताई अभंगे यांच्याकडून तुम्हाला आता रोख रक्कम ही पण 5 घ्या. वाह, बक्षिसांची आता बरसात. डॉट बॉलला 1000, आरतीताईंकडनं विकेटला 5, 2 षटकाराला 5, निर्धावला 1 आणि हा चौकार हाच बाकी आहे. 4 धावा. फटक्यात होता जोर आणि गेला मात्र 4. काय जबरदस्त मॅच आहे. या मॅचची चर्चा युट्यूबच्या माध्यमातून आज अनेक रसिक करतील. युवा सेनाची युवा ललकार म्हणजे शिवसेनेची युवा तलवार आज सर्व सभासद म्हणा किंवा सरदार म्हणा, रणरागिणी आज व्यासपीठावर आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. आहे मनगटात जोर ना तर वा शिरजोर. राहुल काल मस्त शॉट होता. हा टॉपेज लागते आणि बॅक टू बॅक चौकार. सगळ्यांचे पैसे बाकी ठेवून 2-4 गेले, फक्त तेच बाकी होते. बघा, धाव संख्या दाबक्यावर 37. 30 षटक मार्गस्थ आहे. संपले 3 षटक 37 धावा. न्यू जरी मरी. तुम्ही जर ठाणे पोलीस कमिशनर कार्यालयाच्या बाजूला गेलात तर त्या बाजूच्या परिसरामधून येणारा संघ म्हणजे न्यू जरीमरी क्रिकेट क्लब. न्यू पोलीस लाईन जी आहे त्यामधील खेळाडू जास्त करून यामध्ये तुम्हाला दिसतील. आणि पुन्हा एकदा सन्माननीय हर्षदाई गायकर यांच्याकडनं लागोपाठ 2 षटकाराला 5000 आणि लागोपाठ 2 विकेट जरी घेतल्या तरी आरतीताई यांच्याकडनं 5000. दोघी बाजूलाच आहेत बसलेल्या. सांगितलं हाय हिम्मत तर देऊ तुम्हाला तुमची किंमत, पण ठेवा तुम्ही हिम्मत. वा, धावसंख्या 37. न्यू जरीमध्ये अशी पाठ टेकवत नाही, हे पण तेवढंच खरं आहे. दोन्ही संघ तब्येतीतले दिग्गज आहेतच आणि अशा वेळी एक वेगळा गोलंदाज आणलाय. हर्षराव आणले.
का कळत नाही. हर्ष हा नवीनच गोलंदाज पण अनुभवी आहे. स्लो आणि हर्षने घेतली विकेट, केली फिट विकेट आणि हर्षला पारितोषिक 2000 अशफाक चौधरी यांच्याकडे लागू आहे. लागोपाठ अजून एक विकेट घ्या. आरती ताईंची 5000 ची लक्ष्मी अजून विकेटला पण 2000. आणि विकेटला सुद्धा निखिलजी भुजबळ यांच्याकडनं 2000 रुपये घोषित झालेत या विकेटला. म्हणजे आता गोलंदाजाला मिळतील रोख रुपये 4000. स्कोरर बोलतोय काय काय लिहू, काय काय नोंद करू, पण विकेट खरंच अशफाकजी धन्यवाद, निखिलजी धन्यवाद. आणि खरंच मी अभिनंदन करेन हर्षदाताई गायकर आणि आरतीताई यांचं, तर त्यांनी सुद्धा आता अजून एक विकेट घेतली गोलंदाजांनी, तर त्यांना मोठी रक्कम आहे. अशा वेळी एक ती वाटून खातात, तुम्ही वाटून का घेत नाहीयेत? सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सिद्ध जे आहेत ते फार रोख असतात, फार नियमाला पक्के आहेत ते, पण मॅच मोठी आहे. गोलंदाज नवीन आहे पण अनुभवी आहे, चुणूक दाखवली आहे. हो जवळचा मामला होता, फलंदाज पुल करच्या प्रयत्नात चुकला होता, बीट झाला होता. चेंडू फळीची 1 इंच जागा सोडून चेंडू गेलाय. डॉट डिलिव्हरीला 1000 रुपये, निर्धाव चेंडूला निखिलजी बुरजुरे साहेब, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख अध्यक्ष. यावेळी लोअर फुल टॉस, एक धाव, दुसरी धाव घातक होईल. गोड थ्रो हो परंतु डिफ्लेक्टेड. एकच धाव, धावसंख्या 38. फार चांगलं षटक हाताळलंय हे अविनाश शिंदे जे बाहेर बसलेत. अविरादा यांनी ही जादू केली, नवीन गोलंदाजाला आणा. फार चांगलं प्लॅनिंग आहे. 38. काही दर्शकांना कळत नाही की ही मॅच नक्की कुठे चालली आहे. फार मोठा सामना आहे. क्वार्टर फायनल, उपांत्यपूर्व हा वाईड आहे निश्चित. हा इथूनही दिसतोय ऑफ स्टंपच्या बाहेर आहे का, कदाचित पंच नीट पाहतील, घोषित करतील. येस दॅट इज वाईड. आपण दाखवायची गरज नाही बॅट्समन, थँक्यू. पंच त्यासाठी आहेत, तुम्ही इशारे करू नका, ते खंबीर आहेत. झेल आहे का हो, संधी सुटली, जीवनदान, चान्स. आणि आता वाईड चेंडू टाकला तर 500 रुपयांचं पारितोषिक होतं. यमुनाताई, अवधीत सिंग आणि प्रेम चव्हाण साहेब यांच्याकडनं. काय पारितोषिक लागतंय. झेल टिपला गेलाय, विकेट पाहिजे ती मिळाली, ब्रेक थ्रू पाहिजे, चांगला झेल टिपलाय. हो जर लागोपाठ घेतला तर नाही, ते लागोपाठलाय. षटक्यात 2 विकेट नाही आहेत, लागोपाठ 2 विकेट घ्या. आरतीताई यांच्याकडनं रोख रुपये 5000 पटकवा. पण ही मला आयडिया आवडली वाईडची. हे कमी प्राइस आम्ही बघितलंय. आणि जर फलंदाज पायचीच झाला तर प्रसादजी कैसोळे यांच्याकडे 2000 रुपयांचं पारितोषिक. पायचीच झाला तर LBW. सर्व क्रिकेटचे बारकावे शोधून काढलेत. नशीब 9 लाख कोणी प्राइज लावलं नाहीये. तो काय करेल, तो उडीच मारेल. जाऊन दे, जे काय होईल ते होईल, पण मॅच फार जबरदस्त आहे. गोलंदाज शेवट षटक हाताळतोय. यावेळी कुठे मारण्याचा प्रयत्न. हा डॉट डिलिव्हरी आहे. बघूया पंचांचा काय इशारा येतोय. विकेट डाऊन, एज लागले, एजेस लागले, बाहेरचा किनारा. आणि गोलंदाजांना नक्की 6000 रुपये हे अशफाकजी चौधरी यांच्याकडनं. 2000 रुपये
खास निखिलजी बोर्डे यांच्याकडनं. आता कोणाला काय मिळालंय ते सांगूया आपण. धावफलक बघूया. धावफलक काय 41, टार्गेट 42, लक्ष्य 42 धावांचं लक्ष्य डोळ्यासमोर आहे. 42, 24 चेंडूत 42. चेंडू 42 धावा. फार जबरदस्त सामना आहे. दोन्ही संघ टॉप टीम म्हणून गणले जातात क्रिकेट वर्तुळात. लक्ष्मी चिराग नगर नक्की हा एरिया मी तुम्हाला सांगेन. ठाणेमध्ये सर्वात एकच मॉल जिथे ठाणेकर एकत्र येतात तो विवेना मॉल. नक्कीच अर्षदाताई आपण नक्की जाऊन बघा. ठाण्यातला सुप्रसिद्ध मॉल आहे विवेना मॉल. तिथे आमचे अख्खे ठाणेकर जातात. त्याच्या बाजूला एक चिरागनगरचा विभाग आहे, थोडा स्लम विभाग आहे. त्या विभागातून हा संघ येतो लक्ष्मी चिरागनगर. आणि पोलीस कमिशनर आमचं ऑफिस आहे त्याच्या बाजूचा विभाग, त्या विभागातून येतो न्यू जरीमरी क्रिकेट क्लबचा संघ. धर्मवीरांची जे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान त्याचे जे शक्तीस्थळ आहे त्याच्या बाजूलाच हा संघ प्रॅक्टिस करतो त्याच मैदानात. आणि हा संघ बनवलाय ते सन्मान्य निखिलजी बोर्डे, नितेशजी पाटोळे, अशफाकजी चौधरी यांची टीम. जरा लवकर करा. हे बघा संध्याकाळची वेळ झाली आहे. जो जॉगिंग ट्रॅक आहे त्या जॉगिंग ट्रॅक जरा मोकळा करा. बरेच खेळाडू तिकडे उभे आहेत, मॅच बघतायत. अनेक नागरिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम गार्डन आहे तिथे अनेक नागरिक इव्हिनिंग वॉकला येतात. त्यांना अडथळा येऊन देऊ नका. लहान लहान मुलं बरोबर आहेत. सर्व नागरिक एन्जॉय करतात. सुंदर गार्डन आहे. सर्वांनी आपापल्या जागेवरून पुढे या. खुर्च्या टाकल्या असतील त्या मागे काढा प्लीज. कोणाला अडथळा येऊ नये अशी कामगिरी करा प्लीज. कोणी अडथळा येईल असं मध्ये येऊ नका. स्वतःला प्रत्येकाने जीवनात अर्धा तास द्या. आयुष्यामध्ये प्रत्येकाने एक दिवसातला अर्धा तास स्वतःसाठी द्या. नक्की द्या. वा कमालची कामगिरी आहे. सामना मजबूती करायचं. आज की शाम किसके नाम, कौन पहुंचेगा सेमीफाइनल में, कौन होगा हकदार. ये तो जो जीतेगा वो कम से कम तीसरे चौथे नाम निगाह पे तो होगा. कम से कम 25,000 का हकदार है. जो यहां से जाएगा वो 25,000 का चेक अपने जेब में लेकर 5 तारीख को आएगा, है कि नहीं. बुकिंग करके आएगा. दोन आघाडीचे फलंदाज फरमान आणि षटकाराला 2,000, चौकाराला 1,000. स्कोरर नोंद करा. षटकाराला 2,000, चौकाराला 1,000. सन्माननीय निखिलजी बुजुर्गे साहेब यांच्याकडनं काय बक्षिसांचा वर्षाव आहे. कोण म्हणतं महाराष्ट्रात दुष्काळ आहे. ठीक आहे. फार धमाल आहे मॅच मध्ये. सिद्धेश अभंगे यांची स्पर्धा कव्हर करताना नेहमी एक थ्रिल येतं, कारण सर्व युवा सेनेचे म्हणा युवकांची फौज म्हणा आपण बघतो. तीन चेंडूवर 3 षटकार लावले तर संपूर्ण युवासेना यांच्याकडनं रोख रुपये 10,000 घोषित करण्यात आणि रोख रक्कम आमच्या हातात आहे. प्रत्येक चौकाराला अशफाकजी चौधरी यांच्याकडनं 1,000 रुपयांचं पारितोषिक.
आणि प्रत्येक चौकार्याला सिद्धेजी अभंगे यांच्याकडनं 1000 रुपये घोषित. डन. येस. काय हे प्राइज मला आवडलं. संपूर्ण युवा सेनेची युवा फौज यांच्याकडनं लागोपाठ 3 षटकारांची हॅट्रिक. रोख रुपये 10,000. 4 षटकार लावा 25,000 रुपयांचा रोख इनाम. संपूर्ण युवा फौजेकडनं युवा सेनेची युवा ललकार यांच्याकडनं तुम्हाला चॅलेंज. 4 षटकाराला 25. हा पहिला नाहीये. हा 1 बाउंड चेंडू जाईल का थांबवतील? नक्की आडवेला जाईल. लॉंग ऑफला येतोय. 2 धावा निश्चित. षटकाराला 2, चौकाराला 1. हे प्राइज निखिल बुर्जू यांच्याकडनं. चौकाराला 1000 अशफाकजी चौधरी यांच्याकडनं. अजून 1000 रुपयांचं पारितोषिक सिद्धेजी अभंगे साहेब आयोजक यांच्याकडनं. हा ठीकसा बॅटवर आलाय. जमीन लगत निर्विकेट स्कोअर निघाला. थोडी गफलत. 1 धावाचे रूपांतर 2 धावांमध्ये. फार चांगला सामना चालू आहे मैदानात. धावसंख्या धावलक्यावर पाहूया काय दर्शवते. 5 धावा प्रत्येक षटकामागे करायच्या आहेत. कमीत कमी 11 धावा. धावसंख्या 5. पाठलाग होतोय. संध्याकाळची वेळ आहे. झुंजू होणार. षटकारांना 2000. बघा ड्रोन कॅमेरा काय सुंदर चित्र टिपतोय. MS-12 फोटो व्हिडिओ. हा चौकार लॉंग ऑनला चांगला खाल्ला फटका. नाईस लुकिंग स्ट्रोक. ऑन ड्राईव्ह मिडॉनला बीट करून चेंडू लॉंग ऑनला चौकाराला. आणि 3000 रुपये रोख तुमच्या वाट्याला. आता तुम्हाला काय मिळेल हेही सांगणार. घरी जर तुमची स्वतःची पत्नी असेल तर खुश. अगं बाई 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 असंच म्हणेल. पण काही गोष्टी असतात ना मित्रांनो, त्या खरंच क्रिकेटला असे जे पाठीराखे असतात. पाठीवर कौतुकाची थापच नाही, मदतीचा हातही पुढे येतो, ते महत्वाचं. हा वेल बॉल्ड गोलंदाज म्हणतो आम्ही पण आलोय मॅच जिंकायला. दरम्यान डॉट डिलिव्हरी. टार्गेट किती आहे? 41 धावांचं लक्ष्य. 43 माफ 42 42 धावांचं लक्ष्य. धावसंख्या 9. षटकामागे कमीत कमी 11. यावेळी फुल केला. टायमिंग चांगलं. वंडरफुल पॉवरफुल 1 बाउन्स. हा आहे षटकार. 6 हाता आरपार. आणि षटकार गेला का पडतोय पावसाचा वर्षाव याचा पैशाचा. कारण आपल्याला काय काय मिळालंय गोलंदाजांनी बघितलं पण नाही तिकडे. मला काय मिळालंय. ठीक आहे. षटकाराला सन्मान निखिलजी बुर्जू यांच्याकडे 2000 रुपये घोषित आहेत. लागोपाठ 3 षटकाराला 10,000. 4 षटकाराला 25,000. संपूर्ण युवा फौजेकडनं युवा सेनेच्या षटकार आहे. मला वाटतं बरोबर निखिलजी चांगले म्हणाले. एवढी पारितोषिक लावलेत की नक्की खिसा भरेल. बघूया धावसंख्या काय. हो वा वा वा. वॉर्ड 11ला फोन आले. उद्या पण मानवला बोलवा. सिद्धेजी अभंगे साहेबांना सांगा यांना परत आणा आणि आमचं भलं करा. जबरदस्त आहे. एवढं मोठं प्राइज. 4 षटकाराला 25,000 रुपये. दरम्यान 1 षटक. धावसंख्या झाली आहे 15. आता करायच्यात 18 चेंडूंमध्ये. समीकरण काय बघूया. मॅचचं इक्वेशन सिच्युएशन. 18 चेंडू 27 धावा. अजूनही मॅच तुमच्या आवाक्यात आहे. सूर्य अजून अस्ताला गेला नाहीये. तुम्ही मन हरू नका.
18 चेंडू 27 धावा. स्वप्न पहा मोठं, काही घडू शकतंय. आणि अशफाकजी चौधरी यांच्याकडनं स्वतः मला समालोचन चांगलं केल्याबद्दल 2000 रुपयांचं पारितोषिक आलं. धन्यवाद अशफाकजी, ये भी प्यार बरसता रहे. काय मॅच आहे ही. टीम बनवली ना, मला तिथेच ती टीम आवडली. यामध्ये तरुणांनी तरुणांना घडवायचं काम केलं. ती टीम न्यू जर्मनी आहे. देवीचं नाव आहे, आपल्या मातेचं गावदेवी मातेचं नाव आहे, त्यामुळे हा संघ पेटून उठलाय. मोठं लक्ष आहे. इझी नाही आहे संध्याकाळी, जिकडे हवा वाहत नाहीये. इथे हवा वाहतच नाही, काय कळत नाही. आजूबाजूला झाडी आहेत पण हवा वाहत नाही इथे. एक धाव पण नाहीये. डॉट डिलिव्हरी येते. फरमान स्ट्राईक एंडला, जिंकण्याचे असतील त्याचे अरमान. गोलंदाज आहे तो जो ठरला होता या वर्षीच्या मोठ्या स्पर्धेतला हिरो. कोण आहे रे बॉलर? विक्की. विक्की रिव्हर्स फटका खेळताना चुकलाय. विक्कीला म्हणतात देतो हा प्रेमाची चिक्की. फार चांगला गोलंदाज असं नाहीये, कारण की याच्याकडे तो एक कंट्रोल टाकणारा चेंडू आहे. तो वारंवार दिशा टप्पा बदलतो, फलंदाजांना पेचत टाकतो, कधी मोठे फटके खेळायला भाग पाडतो, विकेट खरेदी करतो. परचेस द विकेट. विक्की वन ऑफ द बेस्ट बॉलर फ्रॉम लक्ष्मी चिरागनगर ऑन इज वे. तिसरा चेंडू हा परत बाहेर टाकला, बाहेरची कड, आणि तीच विकेट पाहिजे ती विकेट मिळाली. पहिली विकेट, पहिला धक्का, पहिला हादरा टीम न्यू जर्मनी संघाला. पहिल्या षटकात 15, नंतरच्या षटकातले पहिले 3 चेंडू निर्धाव. थोडे बिथरले. चेंडूची गारभेट होत नव्हती, मुलाखत होत नव्हती बॅट बॉलची. शेवटी झाली ती बाहेरची कड घेतली. विकेट किपरनी सेलिब्रेशन घेतलं, केलं सुरू. तीन चेंडू निर्धाव. धाव संख्या स्थिरावलेली, मंदावलेली, रोडावलेली. मैच वही रुकी है, 15 पे खड़ी है. अभी भी 3-4 बड़े शौक की मैच है ये. जर म्हटलं क्रिकेटमध्ये तर 3-4 मोठे फटके मारा का मॅच खिशात घेऊन जा. टेनिस क्रिकेटमध्ये असेच म्हणतात, 4 लंबे मारो और मॅच लेके चलो. तुम्ही आगरी कोळी समाजामध्ये गेलात ना, तर असं म्हणतात झाडांची पानं तोडून शनान. म्हणजे वरती एवढी मार का झाडांची पानं तोडून शनान. ही अलग अलग लैंग्वेज है. हमारे पास ग्रामीण एरिया काफी बड़ा है ठाणे क्षेत्रामध्ये. दरम्यान हा चांगला चेंडू हलवा रथाने खेळलाय. एक धाव मिळेल. बरोबर आहे. अवघड पेपर असेल तर पहिला सोपा प्रश्न सोडवा. एक धाव्याने पुढे चला. एक जरी धाव फार महत्वाची. क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल. मुंबई शहराची लाईफ मुंबई शहराची लाईफ लाईन लोकल ट्रेन. तसं सिंगल डबलनी पुढे जावं. माईक द्या ना दुसरा, कुठे गेला? दरम्यान 4 चेंडू 1 धाव आली आहे. चिक विक्की फार चांगली गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हॅलो. दरम्यान ऑफ्टरच्या बाहेर चांगला काढलाय. स्वीपर कव्हरला कोणच नाहीये. इलाका सुनसान. चेंडू जाईल सीमारेखा पार. मिळतील धावा पुऱ्या 4. हा चौकार पाहिजे होता, तो आला. धावसंख्या दाबडक्यावर 20. आता पाहिजे 22 धावा. चेंडू शिल्लक आहेत 13. 13 चेंडू 22 धावा. काय रोख रक्कम आमच्याकडे जमा आहे, मोठी रोख रक्कम आहे. हा यॉर्कर लेट गेल बॉल. शेवटी चेक केला बॅट्समॅनला. फलंदाजांच्या पायाच्या अंगठ्याचा वेध घेऊन टाकलेला चेंडू म्हणजे यॉर्कर, ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणतात कॅन्सर. अनप्लेबल डिलिव्हरी. एक लक्षात ठेवा मित्रांनो, काही चुकलं तर समोरच्याचे पाय पकडा. गोलंदाजांनी पण पाय पकडायला शिका.
तुम्हाला माफी मिळणार, हे तत्व फार महत्वाचं. कळेल तर मोठा, नाही कळेल आम्हाला काय जात आहे, त्याचा होतो तोटा. नेहमी पाय पकडावे. आई वडील गुरु चुकले असेल तर दुसऱ्याचे बघा फायदा होतो आयुष्यात, है की नाही. 2 षटक बाकी, धावा पाहिजेत 22. 12 चेंडू 22 धावा. षटका मागे परत आलं समीकरण 11 धावांचं. वा, आता आले तावडे. खायचे हे तावडे असं जर आम्ही विचारलं तर खायचे तुम्ही, तर हे मालवणचे तावडे, ओंकार तावडे. मगाशी मी त्याने विचारलं तावडे ना कसं वाटतं त्याला, ते बोलले फार गारगार वाटत त्याला. पण तावडे याच्याबद्दल मी म्हणेन हा एवढा गुणी खेळू या टीम मध्ये, जास्त लक्ष जात नाही, स्वतःला जास्त प्रकाशन आणत नाही, मजबूत बांधा म्हणून करतो सर्वांचा बांधा. दरम्यान ओंकार ज्यांनी विकेट घेतली होती, पहिला 6 बॉल, पहिला चेंडूवर किरणला फसवतोय. चेंडू हळूहळू कमी होत आहेत, जास्त धावा अजूनही हल्ले नाहीयेत. 11 चेंडू 22 धावा, प्रत्येक चेंडू मागे 2. आता मोठे फटके क्रमप्राप्त आहेत, पाहिजेच. स्लोअर वन चेंडू हळूहळ सोडला, क्षेत्ररक्षक वाढ वागतोय विकेटची आणि ती मिळाली, ब्रेकथ्रू मिळाला. गती परिवर्तन मंद गतीचा, चेंडूवरनं बोट फिरवली आणि या गती परिवर्तनामध्ये फसला फलंदाज. ट्रॅप लावलं होतं, जाळं विणलं होतं, जाळ्यात गावला. आणि आता 2 झटके, मोठे झटके. न्यू जरीमरी 10 चेंडू 22 धावा असं समीकरण वाढलंय. पप्पू तुषार उर्फ पप्पू आता मोठे फटके पाहिजेत. पण त्यांचा स्ट्रायकर बॅट्समन 9 सेकंडला काय करतोय, ज्याच्याकडे मोठे फटके मारायची कुवत आहे, प्रतिभा आहे, तोच पुढे पाहिजे. 10 चेंडू 22, फार अप्रतिम सामना. व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती या सामन्यासाठी, त्यांच्याकडून खरंच चांगली बरसात बक्षिसांची, रोख रकमेची. 10-22 ओंकार तावडे राईट आर्म ओव्हर द विकेट. नवीन बॅट्समन ऑन स्ट्राईक. हा शॉर्ट आर्म फुल टिक बॅटवर येत नाहीये, क्षेत्ररक्षक आहे खोलवर, पॅट्रोलिंग करतोय तिकडे. 1 पेक्षा जास्त काहीच नाही, जीव ओतून खेळतायत. संध्याकाळची वेळ होत आली आहे, हळूहळू सावल्या या मैदानाला घेरायला सुरुवात झाली आहे. सूर्यास्त होतोय, काही वेळाने कुठल्या टीमचं होईल असतं, कुठली टीम होईल परास्त. 3 चेंडू. आता हा चेंडू काय घेऊन येतोय, हा उंच हवेत, उंची जास्त आहे, रुंदी कमी आहे, क्षेत्ररक्षक फार मागे उभे आहेत, 2 धावा काही रोखू शकत नाहीयेत. खाली क्षेत्रात नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. शॉर्ट आर्म पूल करताना डिस्कनेक्टच्या दिशेने चेंडू येतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 23 धावा. आता समीकरण मॅचचं 8 चेंडू 19 धावा, 8-19. आता एखादा षटकार आला तर मॅच मध्ये आली टीम न्यू जरीमरी क्रिकेट क्लब. जर मोठं षटक राहिलं, शेवटचं षटक मोठं म्हणजे 15-16 धावांचं राहिलं तर मग दबाव येणार. आता या 2 चेंडूवर आरपारची लढाई. 7-7. आहा, ले लो काय षटकार आहे. आम्ही आताच म्हटलं कावळा बसायला फांदी तुटायला, काय शॉट आहे. वाट बघितली, मागे गेला, थांबला आणि ठोकलं, घेतलं कवेत, दिलं हवेत. षटकार. 7-13. क्या बात है. 7-13. ना तेरा ना मेरा, जो वाचले ना वरती निळ्या छत्रीत, वा तेच ठरवणार. 7-13ची मॅच.
काय बॅटिंग करतोय. मी मगाशीच म्हटलं होतं तुमचा स्ट्रायकर बॅट्समन का पुढे नाहीये. तोच हा कोणी मारला रे? ललित, नावच मोठं आहे. हा ठीक बॅटवर नाहीये. डॉट डिलिव्हरी आली आहे. मॅच परत आली तिथेच. 6 चेंडू 13 धावा. ललितला स्ट्राईक पाहिजे. त्याच्यासाठी 3 स्ट्रोकची मॅच आहे. माहितीये लक्ष्मीची रंगनगरला चॅलेंज संपलं नाहीये. 6 चेंडू 13 धावा. दर्शकांना जागेवर उभं ठिय्या आंदोलन करायला भाग पडले. वॉकिंग करणारे नागरिक थांबलेत. चालते पाय थबकलेत. बघायला लागलेत. यासाठीच तर क्रिकेट आहे. भारताचा दुसरा धर्म क्रिकेट. आपल्या सर्वांचं एकच नातं, आपलेपणाचं जोडणारा धागा म्हणजे क्रिकेट. ही क्रिकेटची माती जोडते अनेक नाती. ते मैदान म्हणजे क्रिकेट. एकूण धावा 29. त्याच्यामध्ये एकट्या ललितच्या आहेत 26 धावा. ललितचं कॉन्ट्रीब्युशन 26 धावांचं. एक हाती लढत देणारा हा शिलेदार, गेम टर्नर, गेम चेंजर. पण आता आहे समोर, नाव आहे बॉलर कोण? पिंटू. किती सोपं नाव चांगलंय पिंटू. हे नाव जर हा इंटरनॅशनल खेळायला गेला, इंडियन क्रिकेट टीम मध्ये आला तर कॉमेंटेटर काय म्हणालेला, हा हा मिस्टर पिंटू. पिंटू काय नाव आहे. चला हा चांगला फटका सरळ खेचला. क्षेत्ररक्षक आहे दक्ष. 2 धावांचा कॉल पाहिजेच आणि विकेट आहे. विकेट आहे. रनआउट आणि स्वतः विकेट घालवली. हो गॉड, ललितनी का केलं समर्पण. स्ट्राईक त्याच्याकडे पाहिजे. जो मोठे फटके खेळतो तो रनआउटहून माघारी परतणं म्हणजे टीमवर वज्रघात. तुम्हाला 2 चेंडूत 12 मारायची सवय, 2 षटकार मारू शकता, मग तुम्ही का परतला. श्रीकृष्णाने महाभारतामध्ये अर्जुनाला हा काय सल्ला दिला. धावचीत. इथे तुम्ही चीत झालात. कोणी बाबा क्या बात आहे. हा सल्ला दुसऱ्याने दिला होता, धाव रे धाव. पण हे चुकीची गोष्ट आहे. इट्स नॉट गुड. तुम्ही युपीला गेलात तर काय म्हणतील आता, ये ना चलवे. चला ही विकेट जायची वेळ नव्हती. पण निर्धार म्हणा, ठेव म्हणा, निर्धार ठेव. वादळ किती होऊन दे, तुमची पाळमुळे घट्ट ठेव. पप्पूवर मोठी जबाबदारी. 13 नाही 12 पाहिजेत 5 चेंडूंमध्ये. 5-12. 3 चौकार किंवा 2 षटकारांचा सामना. म्हटलं तर इथे नाही तर म्हटलं तर तिथे. गोलंदाज पिंटू शॉर्ट रनअप येतोय. वाईड आहे का. हो वाईड आहे. हो नाही नाही, यू नॉट अलाउड, यू नॉट अलाउड. नाही नाही नाही, तुम्ही रिव्ह्यू कुठला मागताय. वाईड रिव्ह्यू अलाउडच नाहीये. पंचांना वाटलं तर रनआउट किंवा हाईट नसा मागू शकतात. नाही नाही, नियम मध्ये नाहीये. बसा. वाईडचा रिव्ह्यूच नाहीये. बीमर आणि फक्त रनआउट यासाठी पंचांना अलाउड आहे रिव्ह्यू मागायचा. IPL मध्ये काय तो रिव्ह्यू आला. प्रत्येक जण चौकोन मागायला लागला. ये खिडकी, ये खिडकी, ये बंदी रहेगी. हे गाणं माहितीये का तुम्हाला. चलिए मात चांगली आहे. 5-11. पण पिंटूनी म्हणजे फलंदाजांनी पप्पूनी सुद्धा चेंडू चाचपडतच सोडला होता. काय नाव आहे. सामने पप्पू, यहाँ पे पिंटू. दोन्ही पीपी. गोलंदाज फार महत्वपूर्ण चेंडू आहे. पप्पू मोठा फटका खेळण्याच्या तयारीत आहे. अक्रॉस उभा आहे थोडा शपलून. ओ आणि दांडी गोल. मधली अष्टीवर चेंडू. विकेट डाऊन. 4 चेंडू आणि
11 धावा ना 11 ए 12 4-12 11 माफ करा 4-11 ललित ची गरज होती स्ट्राईक देऊन ललितला स्ट्राईकला द्यायला पाहिजे होतं तो सेट होता 26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन टाकलं होतं एक चेंडू बीट झाला दुसरा चेंडू मारायची ताकद त्याच्यात होती प्रतिभा आहे या छोट्या छोट्या मायनर मिस्टेक मगाशी अख्तरनी ज्या प्रकारे विश्लेषण केलं पराभवाचं तेच विश्लेषण मला वाटतं या संघाचे सर्व निखिलजी बुजळे सांगतात कशाला तो रनआउट होता त्यानंतर ये बहिरे Okay, let's start the match. Pinto, right arm over the wicket, commentary box कडनं हा हवेत आहे पण नो मॅच लँड मध्ये चेल होईल का हो 2 धावा मिळतील इथपर्यंत मॅच संपली नाहीये 3 चेंडू 9 धावा एक सिक्सर मॅच मध्ये परत आणेल योगेश क्षीरसागर भयानक ताकद या बॅट्समॅन कडे जो पोलीस दलातील सक्षम पोलीस कर्मचारी आहे हा पोलीस दलात आहे महाराष्ट्र पोलीस मध्ये आहे योगेश फार मोठी जबाबदारी हा चेंडू बाहेरच मारायचा आहे ओ हा बाहेर 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 हा गेला सिक्सर हा मी म्हंटलच हा बाहेर मारायचा आहे आणि बाहेरच मारला षटकार ललितची जागा भरून काढली आता मॅच आहे 2 चेंडू 3 धावा वाह वा इकडे तिकडे चोहीकडे वा आनंदी आनंदकडे दर्शक बघा चालणारे काय थांबलेत जॉगिंग करता करता गचकन ब्रेक लागला 2 चेंडू 3 धावा याला म्हणतात सर्वसामान्यांचं क्रिकेट टेनिस क्रिकेट असामान्य लेवलला घेऊन आलेत सन्मान्य सिद्धेजी अभंगे यांच्या वतीनं आयोजन सर्वसामान्यांच्या क्रिकेटला एक असामान्य दर्जा गल्ली का क्रिकेट दिल्ली जाएगा जरूर वाह 2 चेंडू 3 धावा जरा टाळ्या झाल्या पाहिजेत दोन्ही टीम साठी 2 चेंडू 3 धावा बघू कोण करतंय कोणाच्या हवा टाईट हा जमीन लगत एकदम मिळेल धावचीचा हो दुसरी धाव घेईल का नको नको म्हणताना दुसरी धाव घेताना विकेट आता 1 चेंडू 2 धावा कंपल्सरी घ्यायलाच पाहिजेत 1 धाव आली तर फिल्डिंग टीम कंपल्सरी चेस फिल्डिंग टीम जिंकेल 1 चेंडू 2 धावा लास्ट बॉल स्ट्राइक एंडला कोण आहे 2 धावा जीवाच्या आकांक्षाने धावच्या आहेत यस अफाजी जो जिंकेल वाह हे प्राइज अप्रतिम सन्मान्य अशफाकजी चौधरी यांच्याकडनं जो संघ विजयी ठरेल त्या संघाला रोख 5,000 रुपयांचं भरघोस पारितोषिक टाळ्या झाल्या पाहिजेत अशफाक यांच्यासाठी जो जिंकेल जो जीता वो सिकंदर वाह
जिंकेल जो सामना त्या संघाला 5,000 रोख अशफाकजी चौधरी यांच्याकडनं. वा, लक्ष्मी चिराग नगर, तुमच्या नावात लक्ष्मी आहे. 2 लक्ष्मी आमच्या स्टेजवर बसल्या आहेत, त्यांनी तुमच्या पार्टीवर हात ठेवला. आता तर अशी परिस्थिती आहे की कोण कोणाला हरवेल. क्रिकेट हा महान अनिश्चिततेचा गेम आहे, गेम ऑफ बिग 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 अनसर्टनिटी. वा, आजूबाजूला थोडी बेटिंग करू शकता 550ची, चाय कटिंगची, कायद्याने बंधन आहे पण तुम्ही ते करू शकता. काय मॅच आहे, फायनल के पहिले का फायनल. वा, त्याला विचारायचा पिंटूला त्याचं मन किती धगधग धगधग करत असेल. तो बॅट्समनला विचारा त्याला किती टेन्शन असेल, कारण घरचे पाहतात, युट्यूबच्या माध्यम आहे, सर्व दुनिया पाहते, फोकस तुमच्यावर आहे. हारलात आणि जिंकलात याच्यात दोन्ही शब्दात आहे लात. दरम्यान 1 चेंडू 2 धावा. व्हॉट अ मॅच. टाळ्या जरा होऊन जाऊन देत दोन्ही टीमसाठी. सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजर दोन्ही टीमसाठी. ठाण्याचं क्रिकेट आहे, ठाणेकरांचं क्रिकेट आहे. 1 चेंडू 2 धावा. काय मॅच आहे. हे नाही, हे नाही, हे नाही, आजकाल हे घडत नाही. हे मान कटिंग ज्याला म्हणतात, पण तुम्ही प्रयत्न करणार. एव्हरीथिंग इज पॉसिबल, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. हे बरं आहे. 1 चेंडू 2 धावा. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाजते ठोक्यात. व्हॉट अ मॅच. आहे का नाही. न्यूज आली मारी, झेल पकडला. ओ, हा झेल एका हातात पकडला आणि अख्खा लक्ष्मी चिराग नगर मॅच मैदानामध्ये. काय कॅच आहे, व्हॉट अ कॅच. हा कॅच बनवला, हा झेल नव्हताच, हा झेल बनवला. काय कॅच आहे. कॅच वन द मॅच, टेक अ कॅच अँड वन द मॅच. कौतुक त्या खेळाडूचं. गोलंदाजांनी डोकं आपटलं होतं, नंतर पाहिलं, एक हात टाकला, हातात मिळालं सोनं, हातात मिळाला हा चषक, ठाणे ओव्हर चषक. आणि ज्यांनी झेल टिपलाय त्या खेळाडूला, क्षेत्ररक्षकाला सन्मान्य निखिलजी बोरजोडे यांच्याकडनं स्पेशल 2000चं पारितोषिक आणि विजय संघाला सन्माननीय माननीय अशफाकजी चौधरी यांच्याकडनं रोख 5,000 रुपये.